नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपासून म्हणजेच 22 जानेवारीपासून इयत्ता 12वीची नवीन बॅच आपण सुरुवात केली आहे. जरी कोणाला या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. 92 84 31 43. ठीक आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. तर मग चला पाहूयात आजचा न्यू चॅप्टर म्हणजेच न्यू बॅचचा न्यू चॅप्टर 12th पार्ट 1. यामधला फर्स्ट चॅप्टर आहे मॅथेमॅटिकल लॉजिक. यालाच आपण मराठीत म्हणतो गणितीय तर्कशास्त्र. यालाच मराठीत आपण गणितीय तर्कशास्त्र म्हणतो. बघा, याचं जे लॉजिक वर्ड आहे, इथे जे लॉजिक वर्ड आहे एका ग्रीक लेटरपासून आलेला आहे. तो वर्ड आहे आपल्यापाशी लोगोस. बघा, लॉजिक जो वर्ड आहे एका ग्रीक वर्डपासून आलेला आहे. ठीक आहे, कुठून आलेला आहे? ग्रीक वर्डपासून. तो ग्रीक वर्ड कोणता आहे रे? आपला ग्रीक वर्ड आहे लोगोस. काय रे? लोगोस. ठीक आहे, LOGOS, लोगोस. तो ग्रीक वर्ड आहे आपल्यापाशी लोगोस. या लोगोस पासून हा लॉजिक आलेला आहे. हा लोगोस ग्रीक वर्ड आहे. ठीक आहे, तर मग चला हे झालं. तर मग चला यामधला फर्स्ट पॉइंट पाहूया. फर्स्ट पॉइंट आहे आपला स्टेटमेंट. यामधला फर्स्ट पॉइंट आहे आपला स्टेटमेंट आणि खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे STATMENT, स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट समजला म्हणजे अर्धा चॅप्टर समजला आपल्याला. ठीक आहे, स्टेटमेंट. व्हॉट इज मेन बाय स्टेटमेंट. तर चला स्टेटमेंट कशाला म्हणतो आपण. बघा, अ स्टेटमेंट इज डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स विच इज neither true or false but both not simultaneously. आता हे काय सांगितलं काही कळालंच नसेल. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. मी ते सांगायलाच थांबलेलो आहे. मी सर्व काही मराठीमधून पण सांगणार, इंग्लिशमधून पण सांगणार. ठीक आहे, कारण सायन्स आपण इथे इंग्लिशमधून सर्व काही अभ्यासतो. थोडक्याच ते मराठीमधून आहे का? नाही. त्यासाठी इंग्लिशमधून पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा, याची व्याख्या मी केली इंग्लिशमध्ये जे पुस्तकात आहे, जशीच तशी मी व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केली? अ स्टेटमेंट इज असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. एक असं सेंटेन्स की ते डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह असते. डिक्लेरेटिव्हला असर्टिव्ह म्हणतो. ठीक आहे, एक असं सेंटेन्स की ते डिक्लेरेटिव्ह असते किंवा असर्टिव्ह असते. आणि पुढे बघा, पुढे विच इज आयदर ट्रू म्हणजे एकतर ट्रू असते और फाल्स, एकतर फाल्स असते. बट आता पुढे बघा, पुढे काय सांगितलं? बट बोथ नॉट सायमल्टेनियसली म्हणजे दोन्हीही ट्रू असू शकत नाहीत किंवा फाल्स बी असू शकत नाही. कोणतं तरी एकच असते. म्हणजे एकतर ट्रू तरी असेल वाक्य, एकतर फाल्स असेल. इथे समजा. तर मग चला इथे आपण व्याख्या पण लिहून दिलेली आहे. त्याला आपण डिनोट कशाने करतो व त्याचे जे ट्रूथ व्हॅल्यू असतात ते कशाने आपण डिनोट करतो. ठीक आहे, हे आपण इथे फळ्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. तर मग चला पुन्हा एकदा मी वाक्य रिपीट करतो स्टेटमेंटचं. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फाल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ठीक आहे, एक असं सेंटेन्स की डिक्लेरेटिव्ह असते, ठीक आहे, किंवा असर्टिव्ह असते. त्याला ते सेंटेन्स ट्रू असते किंवा फाल्स असते, परंतु दोन्ही असू शकत नाही. त्यालाच आपण कशाने डिनोट करतो? स्टेटमेंटला PQR ने. आता इथे आपण एक फॉर एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट नेमकं काय आहे ते कळून जाईल. ठीक आहे, स्टेटमेंटला समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, मी एक इथे एक्झाम्पल देतो. इथे असंच घेऊ आपण एक्झाम्पल. ठीक आहे, बघा, मी सांगतोय की हे लाल पेन आहे. खरं आहे का? हो, खरं आहे ना. इथे लिहिले पण. ठीक आहे, हे काय आहे? लाल पेन आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे मी बोललेलं अगोदर काय बोललो की हे लाल पेन आहे म्हणजे हे वाक्य सत्य आहे. हे वाक्य काय झालं? मग स्टेटमेंट झालं. ठीक आहे, हे सेंटेन्स काय झालं? स्टेटमेंट झालं. म्हणजेच मी इथे काय बोललो होतो इंग्लिशमधून लिहिणार मी इथे. बघा, दिस इज अ रेड पेन. दिस इज अ रेड पेन. ओके, हे जे आहे रेड पेन आहे. हे वाक्य सत्य आहे का? ठीक आहे, हे सेंटेन्स जे सत्य आहे का? यस, सत्य आहे म्हणजेच ट्रू आहे. ठीक आहे, हे सेंटेन्स ट्रू आहे की फाल्स आहे? ट्रू आहे.
म्हणजे हे जे सेंटेन्स काय झालं स्टेटमेंट झालं, हे सेंटेन्स काय झालं स्टेटमेंट. आता मी इथे काय सांगितलं की हे पेन ब्लॅक आहे, ठीक आहे, हे पेन ब्लॅक आहे म्हणजे दिस इज अ ब्लॅक पेन, दिस इज अ ब्लॅक पेन. ही ब्लॅक पेन आहे का, ही ब्लॅक पेन आहे का नाही, म्हणजे हे सेंटेन्स काय झालं फाल्स झालं. काय झालं रे फाल्स झालं, म्हणजे हे सेंटेन्स फाल्स झालं म्हणजे हे सेंटेन्स काय झालं स्टेटमेंट झालं. हे सेंटेन्स ट्रू झालं म्हणजे हे सेंटेन्स काय झालं स्टेटमेंट झालं. आलं लक्षात, म्हणजे सेंटेन्स ट्रू जरी असेल तरी स्टेटमेंट असतो, फाल्स असेल तरी स्टेटमेंट असतो. परंतु एखाद्या वेळेस काय होते ते पहा. आता इथे एखाद्या वेळेस काय होते दोन्हीही येते, म्हणजे मला म्हणायचं काय बघा दोन्ही येते म्हणजे बघा म्हणजे ओपन सेंटेन्स येतात. कधी कधी काय होते बट नॉट बोथ सायमल्टेनियसली, याचा अर्थ काय इथे ओपन सेंटेन्स येतात. म्हणजे बघा आता मी हे पेन, ह्या पेनीवरच आपण उदाहरण पाहूया, ठीक आहे. आता मी या पेनीला म्हणतोय ही पेन खूप सुंदर आहे, ठीक आहे. मी या पेनीला मी काय म्हणतोय बघा, आता हे पेन काय बोलणार नाही मला, ठीक आहे. मी हिला सुंदर म्हटल्यानंतर तिनं मला थँक्यू वेलकम म्हणायला पाहिजे, परंतु ती बोलणार नाही, ठीक आहे. तर मग मी म्हणतो ही पेन सुंदर आहे, ओके. आता माझ्या मते ही पेन सुंदर आहे, परंतु असे काही लोक असतात, ठीक आहे, असे काही विद्यार्थी असतात ह्या पेनीला सुंदर म्हणणार नाही, म्हणतील काय म्हणजे पर्सन टू पर्सन, ठीक आहे, जे सेंटेन्स आहे चेंज होत राहते, ठीक आहे, चेंज होत राहते, ओके. त्यालाच आपण काय म्हणतो ओपन सेंटेन्स म्हणतो, ठीक आहे. त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो आणि हे असे ओपन सेंटेन्स स्टेटमेंट नसतात, ठीक आहे. समजलं का मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अर्धे लोक, आता मी याला सुंदर म्हणलो, ठीक आहे, म्हणजे खरं आहे माझ्या मते सुंदर आहे हे खरं आहे, परंतु काहींच्या मते हे सुंदर नाही, त्यांच्यासाठी काय हे खोटं आहे, माझ्यासाठी हे ट्रू आहे, दुसऱ्यांसाठी हे फाल्स आहे, बरोबर आहे, आलं का लक्षात. तर मग असे जे सेंटेन्स असतात स्टेटमेंट नसतात. किती सोपं आहे रे, काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही बेटा. मग अशा प्रकारे कोणकोणते सेंटेन्स स्टेटमेंट नसतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, ठीक आहे सर फक्त आणि फक्त डिक्लेरेटिव्ह आणि असर्टिव्ह सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात, तर मग असे अजून किती सेंटेन्स आहेत की ते स्टेटमेंट असू शकत नाही. अजून बरेचसे सेंटेन्स आहेत की ते स्टेटमेंट असू शकत नाही. त्या अगोदर आपण पाहूयात ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे आपण कशा प्रकारे डिनोट करतो. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एक सत्य किंमत, त्याला व्हॅल्यूला आपण किंमत म्हणतो, ओके. म्हणजे जेव्हा एखादी वाक्य ट्रू आले, आता इथे पाहिलं होतं ना आपण, ठीक आहे, ते वाक्य ट्रू आलं तर त्या ट्रूला आपण कशा डिनोट करतो टीने, त्याला ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो. फाल्सला कशा डिनोट करतो बघा, फाल्सला कशा डिनोट करतो एफने, ठीक आहे. इथे मी इथे लिहून देण्याचा प्रयत्न केला, काही अवघड नाही बेटा. तर अशा प्रकारे इथे आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट आणि स्टेटमेंट हे दोन इथे पॉईंट पाहण्याचा प्रयत्न केलाय. तर यापुढे आपण काही एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलच्या सहाय्याने अजून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला पुढे एक्झाम्पल पाहू. तर मग चला काही एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण इथे स्टेटमेंटला अजून चांगल्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर बघा इथे मी एक एक्झाम्पल देतो. 5 × 5 = 25, ठीक आहे. 5 × 5 = 25. मला सांगा हे जे सेंटेन्स आहे, ठीक आहे, हे गणितीय क्रिया बरोबर आहे का. यस, हे करेक्ट आहे. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे ट्रू आहे. म्हणजे हे जे ट्रू आहे, हे जे सेंटेन्स ट्रू आहे म्हणजे हे सेंटेन्स काय आहे स्टेटमेंट आहे. आलं लक्षात, ट्रू आहे म्हणजे हे स्टेटमेंट आहे. आता पुढे एक एक्झाम्पल पाहू. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय, हे ट्रू आहे म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ट्रू आहे म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार टी असणार, लक्षात घ्या. आता पुढे बघा सेकंड, मी ते उत्तर लाल पेन लिहिण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. लाल पेननं उत्तर लिहायचं नसते, निळ्या पेनीनं उत्तर लिहायचं असते, ठीक आहे. चला अजून एक वाक्य घेतोय मी इथे. एक वाक्य आपण पुस्तकातलं घेऊया, ठीक आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 sides. Every triangles has 3 sides. हे बरोबर आहे का? यस, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली
एव्हरी ट्रायंगल्स हॅज 3 साइड्स. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक ट्रायंगलला किती बाजू असतात? 3 असतात. बरोबर आहे ना? करेक्ट आहे. म्हणजे हे ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार मग? 3 येणार. बरोबर आहे. म्हणजे हे जे सेंटेन्स काय आहे मग? स्टेटमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यू ट्रू आली म्हणजे हे सेंटेन्स काय झालं? स्टेटमेंट झालं. आता थर्ड. ठीक आहे. थर्ड पाय चालला. थर्ड एक घेऊ आपण. ठीक आहे. पुस्तकातलं सुरू. ठीक आहे. बघा पुस्तकातलं एक वाक्य घेऊ. अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. अ नॅचरल नंबर is an integer. ठीक आहे. इज अन इंटिजर. मला सांगा नॅचरल नंबर इंटिजर असतात का रे? ठीक आहे. अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर किंवा इंटिजर नंबर हे नॅचरल नंबर असतात का? इंटिजर नंबर हे नॅचरल नंबर असतात का? किंवा नॅचरल नंबर इंटिजर नंबर असतात का? ठीक आहे. लक्षात घ्या नॅचरल नंबर हे इंटिजर असतात. इज अन इंटिजर नंबर. परंतु सर्व इंटिजर नंबर हे नॅचरल नंबर नसतात. कारण इंटिजर नंबर मध्ये -1 0 प्लस. ठीक आहे. म्हणजे मायनस प्लस आणि 0 हे तिन्हीचे एकत्रीकरण असते इंटिजर मध्ये. परंतु नॅचरल नंबर मध्ये काय असते रे? नॅचरल नंबर मध्ये 1 पासून सुरुवात होते. ठीक आहे. नॅचरल नंबर मध्ये संख्यांची सुरुवात कुठून होते? 1 पासून ते इन्फिनिटी पर्यंत. परंतु इंटिजर मध्ये मायनस पासून ते इन्फिनिटी आणि प्लस पासून ते इन्फिनिटी आणि त्यामध्ये एक्स्ट्रा असतो न्यूट्रल 0. ठीक आहे. हे असते इंटिजर. म्हणून नॅचरल नंबर हे इंटिजर असू शकतात. लक्षात. आता इंटिजर हे नॅचरल असू शकत नाही. म्हणजे हे वाक्य जे आहे हे सेंटेन्स जे आहे ट्रू आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय ना? टी. आता एक अजून एक वेगळंच सेंटेन्स पाहू. आपल्या मनाने घेऊ. काय घेऊ रे? पाकिस्तान ते नको घेऊ आपण. दुसरं घेऊया एखादे वाक्य. पाकिस्तानवर कशाला घ्यायचं नाही का? एखादं वाक्य कोणतं घेऊ आपण? ठीक आहे. एव्हरी square is an किंवा दुसरे घेऊ. हे एवढं अवघड घ्यायची गरज नाही. सोपं घेऊ. सन रायझेस इन द वेस्ट. ठीक आहे. सन रायझेस इन द वेस्ट. मला सांगा सेंटेन्स आता सगळ्यांना येते. सूर्य कुणीकडे उगवते रे? पूर्वेला उगवते. म्हणजे इथे मी वेस्ट लिहिलो म्हणजे बरोबर आहे का रे कथन? लिहिलेलं मी जे कथन आहे म्हणजे सेंटेन्स जे आहे बरोबर आहे का? नाही. हे फॉल्स आहे सेंटेन्स. काय रे? फॉल्स आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? एफ. हे सेंटेन्स फॉल्स आहे म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? एफ. म्हणजे हे सेंटेन्स पण काय झालं? स्टेटमेंट झालं. लक्षात. आता पहा. आता याच्या व्यतिरिक्त पण एक वेगळे एक्झाम्पल पाहू आपण. म्हणजे की इथे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने स्टेटमेंट समजून जाईल. ठीक आहे. बघा अजून एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे. प्लीज गिव्ह युअर पेन. प्लीज गिव्ह युअर पेन. ठीक आहे. प्लीज गिव्ह युअर पेन. इथे बघा प्लीज हा वर्ड आलेला आहे. इथे काय आलाय? प्लीज हा वर्ड. लक्षात घ्या कधी पण जेव्हा आता इथे मी लिहून देणार. ठीक आहे. इथे मी खाली लिहितो. ठीक आहे. इथे नोट करून घ्या. ठीक आहे. याला नोट करा आणि आता लिहा इथे. लक्षात घ्या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. लक्षात घ्या इंट्रोगेटिव्ह एक्सक्लामेटरी कमांड. ठीक आहे. एक्सक्लामेटरी कमांड. ठीक आहे. एक्सक्लामेटरी कमांड. सॉरी इथे एल गेला नाही पाहिजे. एक्सक्लामेटरी CO
कमांड, पुन्हा अजून काय आहे ऑर्डर, सजेशन, ठीक आहे. कमांड, पुढे आहे ऑर्डर, अजून काय घेता येईल आपला, अजून काय घेता येईल इथे, ठीक आहे, रिक्वेस्ट, सजेशन, अजून घेता येईल इथे रिक्वेस्ट, ठीक आहे, रिक्वेस्ट, अजून काय घेता येईल सजेशन, ठीक आहे. घेता येईल का सजेशन, सजेशन बरोबर आहे सजेशन, ठीक आहे, सजेशन, ठीक आहे. बघा इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट अँड सजेशन आर नॉट स्टेटमेंट, ठीक आहे, आर नॉट स्टेटमेंट, आर नॉट स्टेटमेंट, लक्षात घ्या, ठीक आहे. हे तुम्हाला जर माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की हे जे सेंटेन्स आहे स्टेटमेंट नाही, ठीक आहे. कोणकोणते सेंटेन्स स्टेटमेंट नसतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन, हे जे असतात ज्यामध्ये ज्या वाक्यामध्ये ज्या सेंटेन्समध्ये इंट्रोगेटिव्ह येते, एक्सक्लेमेटरी येते, कमांड येते, ऑर्डर येते, रिक्वेस्ट येते आणि सजेशन येते, ते जे सेंटेन्स असतात स्टेटमेंट नसतात, लक्षात घ्या, ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह, ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह येते ते वाक्य स्टेटमेंट नसते. पुढे ज्या सेंटेन्स किंवा वाक्य ज्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क येतो ते सेंटेन्स, ठीक आहे, स्टेटमेंट नसतात, ठीक आहे. मी वाक्य सेंटेन्स असं उपयोग करतो, वाक्य म्हणजे सेंटेन्स, सेंटेन्स म्हणजेच वाक्य, लक्षात घ्या. काही मराठी काही इंग्लिश मध्ये बोलतो मी, ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. कमांड, ज्या वाक्यात, ठीक आहे, कमांड येते ते जे वाक्य असतात काय असतात ते स्टेटमेंट असतात. ज्या वाक्यात ऑर्डर येते, आता लक्षात घ्या इथे जे प्लीज आला आहे, प्लीज म्हणजे काय रिक्वेस्ट आहे, ठीक आहे ना, प्लीज म्हणजे काय एक रिक्वेस्ट करतोय आपण. ज्या वाक्यात रिक्वेस्ट येते ते वाक्य काय असतात स्टेटमेंट नसतात, ठीक आहे, ते वाक्य स्टेटमेंट नसतात. लक्षात, हे स्टेटमेंट आहे का नाही. आता लक्षात घ्या पुढे आहे सजेशन. आता अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ इथे बघा, काही पुस्तकात एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल पाहू. आता मी इथे घेतलो माझ्या मते व्हॉट इज युअर नेम, ठीक आहे, व्हॉट इज युअर नेम. मला सांगा याच्या शेवटी काय आलं रे, या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह, म्हणजे हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं, म्हणजे स्टेटमेंट आहे का नाही, हे स्टेटमेंट आहे का नाही. ओके, पुढे आहे नंबर थर्ड घेऊ आपण. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, व्हॉट अ, ठीक आहे, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, ठीक आहे, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, ओके. आता बघा ह्या वाक्याच्या शेवटी, ह्या सेंटेन्सच्या शेवटी काय रे एक्सक्लेमेटरी मार्क आला, म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे स्टेटमेंट आहे का नाही, हे पण सेंटेन्स स्टेटमेंट नाही. आता पुढे बघा, पुढे एक वाक्य घेऊ आपण, ठीक आहे, पुढे एक वाक्य घेऊ ओपन द विंडो, पुढे एक वाक्य घेऊ ओपन द विंडो, ठीक आहे, ओपन द विंडो. मला सांगा हे जे वाक्य आहे कोणतं आहे, मला कोण सांगू शकते. ओपन द विंडो, ठीक आहे, ओपन द विंडो हे आपण कमांड करतो, सॉरी ऑर्डर करतो, ठीक आहे, आपण जे आहे इथे ऑर्डर करतोय. ऑर्डर करतो म्हणजे काय करतो, इथे ऑर्डर करतो का ओपन द विंडो नाही, सॉरी कमांड करतोय आपण, ठीक आहे, इथे कमांड आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे का रे नाही, हे पण काय स्टेटमेंट नाही, ठीक आहे, हे कमांड आहे. आता पुढे बघा, पुढे एक आपण घेऊ वाक्य लेट अस गो फॉर टी, लेट अस गो फॉर टी, ठीक आहे. इथे बघा लेट अस गो फॉर टी हे काय रे सजेशन आहे, काय बेटा सजेशन आहे, म्हणजे हे पण वाक्य काय झालं स्टेटमेंट नाही, स्टेटमेंट नाही, हे पण काय सजेशन आहे, हे जे सेंटेन्स आहे सजेशन आहे, म्हणजे हे सेंटेन्स काय नाही रे स्टेटमेंट नाही. अशा प्रकारे आपण इथे बरेचसे प्रश्न, ठीक आहे, म्हणजेच एक्झाम्पलच्या साहाय्याने स्टेटमेंटला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू आपण पाहिले, ठीक आहे, पुन्हा स्टेटमेंटला डिनोट कशाने करतो हे पाहिले. त्यानंतर
सेंटेन्स जे आहेत म्हणजे कोणकोणते सेंटेन्स स्टेटमेंट राहत नाही हे आपण सर्व काही इथे पाहिले. बरंचसं इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटते सर्वांना इथे समजलं असेल. ठीक आहे. तर या पुढचं अजून बरेचसे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथे स्टॉप. ठीक आहे. थँक्यू.